जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी मिशन झिरो ड्रग अंतर्गत मोठी कारवाई करून प्रतिबंधित 52 नशेच्या इंजेक्शन बॉटल साठा पकडून या प्रकरणातील 3 जणांना अटक केली। यामुळे शहरात इंजेक्शनद्वारे नशा करणारी टोळी प्रथमच उघड झाली आहे। पोलिसांनी प्रथम वृंदावन कॉलनी अपार्टमेंट श्रीपाद नगर येथील संशयित संग्राम अशोक पाटील वय वर्ष 29 यांच्या घराजवळ सापळा लावला होता। संग्रामच्या घरातून येणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ प्रतिबंधित 5 बॉटल मिळून आल्या। सचिन सुनील मांडवकर वय वर्ष 25 राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी असं त्यानं सांगितलं। तर अधिक तपासात लालनगर इचलकरंजीतील अभिषेक गोविंद भिसे वय वर्ष 25 याचं नाव पुढे आलं। त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्या अंग झडतीत 7 नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळाल्या आणि घरातील झडतीत 22 बॉटल आणि रोकड 60,000 रुपये मिळून आली। पोलिसांनी संग्राम, सचिन, अभिषेक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून या साखळीतील इतरांचा शोध सुरू केला। कारवाईत 22,000 रुपये किमतीच्या एकूण 52 बॉटल आणि 500 रुपये किमतीच्या नोटा अशी 60,000ची रक्कम आणि एकूण 45,000चे 3 मोबाईल हँडसेट आणि 1,10,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली असा सर्व मिळून 2,37,000चा मुद्देमाल जप्त केला। तर या कारवाईने इंजेक्शनद्वारे नशा करणारी साखळी प्रथमच उघडकीस आली आणि ती उद्ध्वस्त करण्यास गावभाग पोलिसांना यश मिळाले। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, सुनील पाटील, पोलीस नाईक फिरोज बेग, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरढोणे, बाजीराव पवार, आदित्य दगडू, ताहिर शेख, चालक पोलीस कॉन्स्टेबल इंगवले यांनी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासू जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।